लोकसभा निवडणुकीवेळी सर्वात जास्त चर्चा कशाची झाली असेल तर ती सांगली पॅटर्नची। काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली पॅटर्न राबवला आणि मतदारसंघात काँग्रेसच सगळ्यांचा बाप आहे हे दाखवून दिलं। भाजपच्या विद्यमान खासदाराला पराभवाचं पाणी पाजून विशाल पाटलांनी काँग्रेसची ताकद दाखवून दिली आहे। मात्र आता वेळ आली आहे ती विधानसभेची। दिग्गज नेत्यांचा भरणा असलेला सांगलीचं राजकारण दिवसेंदिवस अधिक रंगतदार आणि गुंतागुंतीचं बनलंय। त्यामुळे यंदाच्या विधानसभेला मिरज पासून ते जत, तासगाव, कवठे महांकाळ पर्यंत सांगली जिल्ह्यात कोणाकोणाला विजयाचा गुलाल लागेल आणि कोण धारातीर्थ पडेल याकडे सांगलीकरांचं लक्ष लागलंय। सांगली जिल्ह्यातील 8ही मतदारसंघाचं राजकीय गणित कसं आहे, कोणाकोणाच्या विजयाची शक्यता जास्त आहे, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली विधानसभा। भाजपचे सुधीर गाडगीळ हे इथले विद्यमान आमदार। मागील 2 टर्म त्यांनी सांगलीवर होल्ड मिळवला असला तरी लोकसभेच्या निकालामुळे आणि त्यांच्या विरोधातील अँटी इन्कमन्सीचा फटका गाडगीळ यांना बसण्याची शक्यता आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना रिंगणात उतरवले। मात्र विशाल पाटील यांच्या वहिनी जयश्री पाटील यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे। विशाल पाटील यांनीही जयश्री पाटील यांच्या विजयासाठी प्रचाराचा धुराळा उडवलाय। जयश्री पाटलांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची मतं विभागली जातील आणि भाजपच्या सुधीर गाडगीळ यांना फायदा होईल असं सध्याचं चित्र आहे। दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मिरज। मिरजेत सुरेश खाडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने असा तिरंगी सामना यंदा पाहायला मिळतोय। सुरेश खाडे यांनी सलग 3 टर्म आमदारकीची हॅट्रिक मारल्याने मिरजेत भाजपची पाळंमुळं चांगलीच घट्ट रोवली गेली आहेत। गाव पातळीवरील नागरिकांची थेट कनेक्ट आणि रस्ते, मंदिरे, जलजीवन या कामांची मंजुरी यामुळे यंदाही मिरजमध्ये सुरेश खाडे आमदारकीचा गुलाल उधळतील असं बोललं जातंय। मात्र यंदा मुस्लिम आणि दलित समाजाने सोडलेली साथ पाहता या ठिकाणी अटीतटीची लढाई बघायला मिळेल। मतदारसंघ आहे इस्लामपूर विधानसभेचा। इस्लामपूर म्हटलं की एकच नाव दिसतं ते म्हणजे जयंत पाटील। महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेल्या जयंतरावांची इस्लामपूरच्या राजकारणात मजबूत पकड आहे। साखर कारखाने, बँका, दूध संघ अशा संस्थांच्या जोरावर जयंत पाटलांनी आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले। मात्र नगरपालिकेतील राष्ट्रवादीची 30 वर्षांची सत्ता संपुष्टात आणत विरोधकांनी जयंत पाटलांना धक्का दिलाय। यंदा तर भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अजितदादांचं घड्याळ हाती बांधत जयंत पाटलांना पुन्हा आव्हान दिले। महत्वाची बाब म्हणजे जयंत पाटलांचे जुने विरोधक असलेले सदाभाऊ खोत, वैभव आणि गौरव नायकवाडी, राहुल आणि सम्राट महाडिक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार हे एकत्र येऊन पाटलांना पाडण्यासाठी सज्ज झालेत। मात्र तरीही जनतेशी असलेला थेट कनेक्ट आणि संस्थात्मक राजकारणाच्या जोरावर जयंत पाटील आपला बालेकिल्ला कायम राखतील अशी शक्यता आहे। चौथा मतदारसंघ आहे तो शिराळा। सांगली जिल्ह्याचा डोंगरी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक। जयंत पाटील यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख। त्यांच्या विरोधात भाजपकडून सत्यजित देशमुख यांना रिंगणात उतरवलंय। सम्राट महाडिक यांनीही देशमुख यांना पाठिंबा दिल्याचे समजते। मात्र डोंगरी भागात केलेली विकास कामं आणि मतदारातील नागरिकांशी असलेला संपर्क पाहता मानसिंगराव नाईक आपला गड राखतील अशी चर्चा मतदारसंघात आहे। पाचवा मतदारसंघ आहे तासगाव, कवठे महांकाळ। आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील हे दोघे तासगाव, कवठे महांकाळ मधून आमने सामने आले आहेत। आबांच्या निधनानंतर अगदी कमी वयातच रोहित पाटलांनी आपली राजकीय चुणूक दाखवली। लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे रोहित पाटलांकडे तरुण मुलं किंवा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते सहज जोडले जात आहेत। तासगाव नगरपालिकेत रोहित पाटलांचंच वर्चस्व आहे, त्यामुळे तासगावातील शहरी मतदार हे रोहित पाटलांचे प्लस पॉइंट ठरतायत। तर दुसरीकडे अजित पवारांनी रोहित पाटलांविरोधात मोठा डाव टाकत संजय काका पाटील यांना तिकीट दिले। एवढंच नव्हे तर माजी आमदार अजितराव घोरपडे आणि संजय पाटील यांच्यात समेट सुद्धा घडवून आणली आहे। त्यामुळे यंदा तासगाव, कवठे महांकाळ मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळेल। 6वा मतदारसंघ आहे जत। जत मध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत विरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर विरुद्ध भाजपमधून बंडखोरी केलेले अपक्ष तम्मनगौडा रवी पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळते। जत मतदारसंघात धनगर, लिंगायत आणि बहुजन समाजाची संख्या मोठी आहे।
जतच्या पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या 64 गावांसाठी मंजूर झालेली विस्तारित म्हैसाळ योजना भाजपच्या पथ्यावर पडेल। त्यातच पडळकर हे धनगर समाजातून येत असल्यानं त्यांचाही त्यांना फायदा होईल। मात्र अपक्ष तम्मनगौडा रवी पाटील यांच्या उमेदवारीमुळे लिंगायत मतांमध्ये फूट बघायला मिळेल। तसंच उपरा उमेदवार म्हणून पडळकरांना भाजपच्या अन्य स्थानिक नेत्यांचा विरोध पाहता त्याचा फायदा काँग्रेसच्या विक्रम सावंत यांना होण्याची शक्यता आहे। 7वा मतदारसंघ आहे पलूस कडेगाव विधानसभा। काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम विरुद्ध भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल। पलूस कडेगाव हा विश्वजित कदमांचा अभेद्य बालेकिल्ला। पतंगराव कदमांनी भक्कम बांधणी केलेल्या पलूस कडेगाव मध्ये आजही विश्वजित कदमांवर जनता भरभरून प्रेम करते। मावळत्या विधानसभेला शिवसेनेच्या संजय विभूते यांनी विश्वजित कदमांच्या विरोधात मैदानात उतरण्याची हिंमत दाखवली, पण प्रत्यक्ष निकालात विभूतेंपेक्षा नोटाला मत जास्त मिळाल्यानं विश्वजित कदमांचा विजय वन साइड ठरला। मागच्या 5 वर्षांपासून भाजपच केडर मतदारसंघात स्ट्रॉंग झाला आहे। भाजपकडून यंदा आमदारकीला संग्रामसिंह देशमुख यांना तिकीट दिलं असलं तरी विश्वजित कदमांचा 2024चा गुलालही फिक्स समजला जातोय। 8वा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे खानापूर। शिंदेच्या शिवसेनेचे सुहास बाबर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख असा तिरंगी सामना आपल्याला खानापूर विधानसभेत पाहायला मिळतोय। अनिल बाबर यांच्या निधनानंतरही ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना सहानुभूती मिळू शकते। खानापुरात अनिल बाबर यांनी केलेल्या विकास कामांमुळे सुहास बाबर सध्या तरी इथे प्लस मध्ये दिसतात। त्यातच सुहास बाबर हे मतदारसंघात चांगले सक्रिय असून प्रचारातही त्यांनी आघाडी घेतली आहे। तर अशा आहेत सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभेच्या लढती। बाकी तुम्हाला काय वाटते? कोणकोणत्या उमेदवाराच्या कपाळावर विजयाचा गुलाल लागेल आणि कोणाचा पराभव होईल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।